नमस्कार. नवरात्रीमध्ये किंवा आपल्या इच्छेनुसार अनेक लोक दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असतात. दुर्गा सप्तशती ही संस्कृतमध्ये आहे, किंबहुना संस्कृत मिश्रित आहे. मी याचा शुद्ध मराठीतील विस्तृत कथारूप अनुवाद देत आहे, ज्यामुळे तो ऐकायला सोपा व समजण्याजोगा होईल. दुर्गा सप्तशतीचे पाठ किंवा चंडीचे पाठ हे मार्कंडेय पुराणातील आहे. याच्या प्रथम अध्यायात मधुकैटभ असुराचा वध, सुरथ राजा व समाधी वैश्य यांची भेट आणि मेधा मुनींनी सांगितलेली देवीची महिमा याचे वर्णन केलेले आहे. तर चला वळूया प्रथम अध्यायाकडे. पूर्वी स्वारोचिष मन्वंतराच्या काळात चैत्र वंशात सुरथ नावाचा एक प्रतापी राजा राज्य करीत होता. तो आपल्या प्रजेला पुत्राप्रमाणे जपत होता, पण कालांतराने कोल व इतर शत्रू त्याच्यावर चाल करून आले. राजाने दंडनीतीने युद्ध केले आणि त्यांना हरविले, पण नंतर दुष्ट मंत्र्यांनी व लुबाडणाऱ्या शत्रूंनी त्याचे राज्य हिसकावून घेतले. सुरथ दुर्बल झाला, राजधानी शत्रूंच्या हातात गेली. राजा दुःखी झाला. शिकारीच्या निमित्ताने एकटाच अश्वस्वार होऊन अरण्यात निघून गेला. तेथे त्याला मेधा मुनींचा आश्रम दिसला. सुंदर वन, शिष्यगण, साधेपणा, तेथे त्याला शांती लाभली. राजा मात्र मनाने बेचैन होता. तो मनाशी विचार करू लागला, माझी पूर्वजांची राजधानी आता माझ्याकडे नाही. हत्ती, सेना, द्रव्य, प्रजा हे सर्व दुसऱ्यांच्या हाती गेले. जे माझे होते ते आता शत्रू उपभोगत आहे. माझ्या हत्ती, घोड्यांची खबर काय? प्रजेला दुष्ट मंत्र्यांनी त्रास दिला असेल तर कोण वाचवेल? अशी चिंता मनाशी करत तो दिवस घालवत होता. तेवढ्यात तेथे एक वैश्य आला. त्याचे नाव समाधी. राजाने विचारले, कोण तू? येथे का आलास? तो वैश्य नम्रपणे म्हणाला, महाराज, मी व्यापारी कुळात जन्मलेलो आहे. माझ्या पत्नीने आणि पुत्राने मला घराबाहेर काढले. त्यांनी माझे धन लुबाडले. स्वजनांनी मला फसविले. आता माझे कोणीच नाही. तरीही माझ्या मनात ममता सुटत नाही. माझी पत्नी कशी आहे, मुलं कशी आहेत, जरी त्यांनी विश्वासघात केला तरी माझे मन त्यांच्या पाशीच खेचले जाते. हे बोलताना तो अश्रुपूर्ण डोळ्यांनी दुःख मोकळे करू लागला. राजा म्हणाला, माझेही तसेच झाले आहे. माझे राज्य हरवले. माझे माजी मंत्री दुष्ट झाले. तरी माझ्या मनातून माझ्या राज्याची ममता सुटत नाही. दोघेही दुःखाने ग्रस्त झालेले, पण समजदार असूनही ममता का सुटत नाही याचा विचार करीत होते. तेव्हा मेधा मुनी त्यांना म्हणाले, हे भाग्यवान हो, ही जी ममता आहे ती महामायेची करामत आहे. सर्व जीव म्हणजे मनुष्य, पशु, पक्षी यांना आपल्या पिल्लावर, कुटुंबावर, अन्नावर, संपत्तीवर प्रेम असते. जरी ते नाशवान आहे हे समजले तरी माया त्यांना बांधून ठेवते. हा सर्व संसार योग निद्रा रूपिणी महामाया हिच्या अधीन आहे. तीच माया जगाची उत्पत्ती, पालन व संहार करते. जगन्नाथ विष्णू हेही तिच्या प्रभावाखाली निद्रिस्त झाले होते. तीच महालक्ष्मी, तीच महाकाली, तीच महासरस्वती आहे. तीच ज्ञान, स्मृती, मोह या सर्वांची जननी आहे. ती सनातनी देवी, योग निद्रा, विश्वव्यापी पराविद्या आहे. मेधा मुनी पुढे सांगतात, कल्पाच्या अंतकाळी भगवान विष्णू शेषावर निद्रिस्त होते. त्यांच्या कानातील मळापासून मधुकैटभ हे 2 राक्षस जन्मले. ते ब्रह्मदेवाला मारायला धावले. तेव्हा ब्रह्मदेवाने विष्णूला उठविण्यासाठी देवी योगनिद्रेला स्तुती केली. हे देवी, तू स्वाहा,
तू स्वदा, तूच वशटकार, तूच विश्वाची जननी, पालन करती आणि संहार करती. तूच महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. तुझ्या शक्तीशिवाय विष्णू, शिव, ब्रह्मा काही करू शकत नाहीत. कृपा करून विष्णूला जागे कर व या मधुकैटभांचा नाश कर. स्तुती ऐकताच देवी योगनिद्रा विष्णूच्या नेत्रातून प्रगट झाली. भगवान विष्णू जागे झाले. त्यांनी मधुकैटभाशी 5000 वर्ष भयंकर युद्ध केले. शेवटी ते राक्षस म्हणाले, हे विष्णू, आम्ही प्रसन्न आहोत, तुला वर माग. विष्णू म्हणाले, जर तुम्ही प्रसन्न असाल तर माझे म्हणणे ऐका. तुम्ही दोघेही आत्ता मरा. पण त्यांनी अट ठेवली, आम्हाला फक्त तेथे मारा जिथे पाणी नसेल. विष्णूने तत्काळ त्यांना आपल्या मांडीवर ठेवून शिर छाटले आणि त्यांचा नाश केला. मेधामुनी म्हणाले, हीच ती महादेवीची महिमा. तीच सर्वांना मोहात टाकते आणि वेळ आल्यावर दुष्टांचा संहार करते. तिच्या कृपेशिवाय कोणीही मुक्त होऊ शकत नाही. या अध्यायातून ममता, लोभ, मोह हे सर्व देवी महामायेचे प्रभाव आहेत. देवीची स्तुती आणि भक्ती यामुळे संकटे दूर होतात. महामाया हीच विश्वाची जननी आहे. तिच्या कृपेनेच कल्याण शक्य आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.